श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आजचा दिवस हा तुम्हा सर्वांना खूप छान जाऊ हीच भगवान शिवशंकर भगवान श्री हरिविष्णू यांच्या चरणी प्रार्थना. नुकतीच दिवाळी संपलेली आहे. दिवाळी अमावस्येच्या दिवशी आपण वर्षातील सगळ्यात मोठे लक्ष्मीपूजन केलेले आहे. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर आणि अखंड राहते. पण त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला घरामध्ये एक सेवा करायची आहे, कारण या चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू निद्रिस्त होते आणि ते कार्तिक एकादशीला, जिला देव उठणी एकादशी असे देखील म्हणतात, या दिवशी ते जागे होतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय करायचे आहेत. असे केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर अखंड निवास करते, कारण तिला तिच्यापेक्षाही प्रिय श्री हरिविष्णूंची सेवा आहे. त्यामुळे ते काही साधे सोपे उपाय आहेत, ते आपल्याला घरामध्ये करायचे आहेत. तर आजपासून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, अगदी तुम्ही या दिवसापासून सुरुवात करू शकता, किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही उशिरा बघितलेला असेल तर त्या दिवशीपासून या सेवेला सुरुवात करू शकता. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला रोज देवघरामध्ये ही एक वस्तू अर्पण करायची आहे. या एका ठिकाणी आपल्याला एक शुभचिन्ह काढायचं आहे, जे भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. आणि इच्छापूर्तीसाठी आपल्याला 2 हळकुंडाचा उपाय करायचा आहे. हा हळकुंडाचा उपाय रोज करायची गरज नाही, पण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देखील करू शकतात. तर हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 2 नोव्हेंबरपासून कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला हे जे उपाय करायचे आहेत ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करायचे आहेत. कार्तिक महिना हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा सर्वात प्रिय महिना आहे. पुराणात असे म्हटले जाते की या महिन्यामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेतून उठतात आणि आपली कृपा सदैव सर्वावरती करतात, आपल्या भक्तांवरती करतात. कार्तिक महिना हा चातुर्मासातील शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या आर्थिक आयुष्यावरती त्याचा खूप लाभ होतो. एखादा व्यक्ती सतत जर कर्ज किंवा पैशाची चणचण भासत असेल तर त्या व्यक्तीने हे उपाय घरामध्ये केल्यास त्याचा निश्चित लाभ होतो. घरामध्ये सुख समृद्धी, घराची भरभराट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला हे उपाय करायचे. तसे तर कार्तिक एकादशीला पण देव उठणे एकादशी म्हणतो. या दिवशी भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेतून जागे होतात. पण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला हे उपाय करायचे आहेत, कारण म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे. या दिवशी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कार्तिक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. या पौर्णिमेला हिंदू धर्मातील 2 पवित्र तत्व म्हणजे भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची भेट होते. म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात, घरी रांगोळ्या काढल्या जातात, फटाक्यांची आतिषबाजी होते. कार्तिक पौर्णिमा किंवा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, मुख्यत्वे करून कार्तिक देवांची पूजा केली जाते. एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाचा करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते असे म्हणतात. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करायचा आहे. यामध्ये काही स्त्रियांना जर अडचण आलेली असेल तर तेवढे दिवस स्किप करायचे, किंवा तुम्ही हा उशिरा व्हिडिओ बघितला, 2 दिवस आधी बघितला तरी देखील तुम्ही तेव्हापासून या उपायाला सुरुवात करू शकता. तर पहा, कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला खूप महत्त्व आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून कार्तिक स्नान करावे. कार्तिक स्नान शक्य नसेल तर किमान सकाळी 8च्या आत स्त्रियांनी स्नान करावे आणि त्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा वगैरे करून हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर देवघरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच. असं कोणतं देवघर तुम्हाला सापडणार नाही की ज्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नाही.
कारण आपण भगवान श्री हरिविष्णूंच्या स्वरूपामध्ये बाळकृष्णांना तेथे ठेवलेलं असतं. आता काही जणांच्या घरामध्ये फक्त फोटोच असतात, बाकीच्या देवांच्या मूर्ती नसतात. तुमच्या देवघरामध्ये जर भगवान श्री हरिविष्णू फोटो असेल किंवा भगवान शिवशंकरांचा मूर्ती असेल, कारण भगवान शिवशंकर हे विष्णूंचे दुसरे अवतार आहेत, कारण भगवान किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येईल. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, ते भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार आहेत. त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्कीच करता येईल. सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे, त्यासाठी देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला तुळशीजवळ जायचं. आपल्याला प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचं रोप हे असतं, तर तुळशीची सर्वात आधी आपल्याला पूजा करायची आहे. कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. याच महिन्यामध्ये तुळशीचे विवाह देखील केले जातात. तर तुळशीचे पूजन झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या घरातील पुरुषांकडून, घरातील कर्त्या स्त्रीने तुळशीचे पान तोडायचं नाही, तर पुरुषांकडून किंवा मुलांकडून तुम्ही हे तुळशीचे पान तोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे तुळशीचे पान बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीला किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही जप करून हे तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं. असं केल्याने भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात, कारण तुळस हे त्यांना प्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असे म्हणतात. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा उपाय प्रत्येक स्त्रियांनी आवर्जून करायचा आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय बघा. हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये करायचा आहे. जिथे तुम्ही तुळस ठेवलेली आहे तिथे हे एक शुभचिन्ह आपल्याला काढायचं आहे. तसेही शुभचिन्ह चातुर्मासामध्ये काढले जाते. संपूर्ण चातुर्मास या शुभचिन्हाचा व्रत देखील केलं जातं. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये देखील या शुभचिन्हाचं खूप महत्त्व आहे. पण आता ज्यांना चातुर्मासामध्ये हे व्रत करणे शक्य नाही झालं, त्यांनी या काही दिवसामध्ये म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे शुभचिन्ह रोज तुळशीजवळ काढायचं आहे. ते तुम्ही शुभचिन्ह म्हणजे आपल्याला गोपद्म काढायचे आहे. ते गोपद्म किती काढायचे, आपल्याला शुभचिन्ह तुळशीसमोर काढायचं आहे. गोपद्म हे 3 अधिक 30 अशा पद्धतीने काढायचे आहेत. रांगोळीने काढायचे किंवा तुम्ही कुंकू, हळद याने सुद्धा काढू शकता. हळद कुंकू मिक्स करून काढू शकता आणि त्यांची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर हळद कुंकू, अक्षता, धूप दीप ओवाळून याची रोज तुम्हाला पूजा करायची आहे. हे शुभचिन्ह भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत नित्य नियमाने हे शुभचिन्ह तुम्हाला तुळशीसमोर काढायचं आहे. हे शुभचिन्ह ज्यांच्या घरात काढलं जातं त्यांच्या घरामध्ये साक्षात श्री हरिविष्णू निवास करतात अशी मान्यता आहे. यामध्ये तुम्हाला हे उपाय अतिशय साधे आणि सोपे वाटतात, पण हे खूप प्रभावशाली उपाय आहेत. त्यानंतरचा तिसरा उपाय. आता हा उपाय तुम्हाला तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायचा असेल, ती पूर्ण होत नसेल तर या काळामध्ये केलेल्या सेवेचा तुम्हाला लाभ होतो आणि तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होते. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा, मनोकामना असतातच आणि त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावे तसे यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. म्हणून या विशिष्ट तिथीला वरती केलेल्या उपायांचा आपल्याला लाभ होतो आणि आपली जी ही इच्छा, मनोकामना ती पूर्ण होते. मग तुमच्या घराविषयी इच्छा असेल किंवा तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील, म्हणजे मुलांची प्रगती व्हावी म्हणून तसं त्यांना करिअर मिळावं किंवा पतीची आर्थिक भरभराटी व्हावी, पैशाविषयी किंवा अडचणी आहेत तर दूर व्हाव्यात, ज्याही इच्छा मनोकामना तुमच्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी तुम्हाला 2 हळकुंडाचा हा उपाय करायचा आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज हा उपाय करायचा नाही, तर कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे. पण हा हळकुंडावरती आपल्याला एक सेवा करायची आहे. 2 हळकुंड आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करत हे हळकुंड अभिमंत्रित करून ते पुन्हा भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचे आहे. बघा, हे अर्पण केलेले हळकुंड नंतर काय करायचे, ते हळकुंड जे आहे ते तुम्ही तुमची इच्छापूर्ती होईपर्यंत एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवू शकता तिथे कोणाचाही स्पर्श होणार नाही. ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस हे हळकुंड तुम्हाला विसर्जित करायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही महिला आता माहेरी गेलेल्या आहेत, तर
माहेरी हेच सेवा करता येईल का? तर माहेरी गेलेले असाल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. पण जर तुम्ही सासरी गेलेला असाल तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन ही सेवा करू शकता. पण माहेरी किंवा इतर कुठेही तुम्ही फिरायला गेलेला असाल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. पण जर तुम्ही सासरी गेलेला असाल तर तुम्ही नक्की तिथे जाऊन ही सेवा करू शकता. पण माहेरी किंवा इतर कुठेही तुम्ही फिरायला गेलेला असाल तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या नामाचा तुम्ही सतत जप करू शकता. त्यामुळे देखील भगवान श्री हरी विष्णूंची अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभते. ते आजपासून म्हणजे जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत महिलांनो नक्की ही सेवा तुम्ही घरामध्ये करा. भगवान श्री हरी विष्णू या सेवेमुळे प्रसन्न होतात. तर यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून पौराणिक कथेतून किंवा पौराणिक आध्यात्मिक माध्यमातूनच आपल्याला हे उपाय मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.